नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 2 जून 2026 आज राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। खानदेश असेल, या ठिकाणी विदर्भ, संपूर्ण कोणकोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आज आहे 2 जून 2026 मित्रांनो, आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी शिरूर, राळेगाव, राहुरी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पुणे, खेड, चाकण, दौंड, बारामती या भागामध्ये आपल्याला या तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सांगली जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर व रात्री 6च्या दरम्यान पाहायला मिळते मित्रांनो। तासगाव, इस्लामपूर, विटा, कराड, पाटण या ठिकाणी सातारा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी सावंतवाडी, चिपळूण, कुडाळ या भागामध्ये, दापोली या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, खोपोली, नवी मुंबई, ठाणे या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आज पाहायला मिळतोय। एकंदरीत जर आज पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, सोलापूर या संपूर्णच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर कोकणपट्टीच्या देखील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी लातूर व आसपासचा परिसर असेल, औसा असेल, या ठिकाणी रेणापूर असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच धाराशिव, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परांडा, चौसाळा, बीड, केज, गेवराई या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला मित्रांनो, बीड, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यामध्येच या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तर उर्वरित मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हवामान हे ढगाळ असणार आहे, परंतु पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती असेल, अकोट असेल, तसेच आर्वी, यवतमाळ, कारंजा, वाशिम या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर व आसपासच्या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु मित्रांनो विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमी आहे। या ठिकाणी हवामान ढगाळ तर आपल्याला पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो जळगाव असेल, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे, परंतु जास्त काही या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता खानदेशमध्ये देखील पाहायला मिळत नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणीच पाहायला मिळू शकतो। एकंदरीत जर मित्रांनो आज 2 जून रोजीचा जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्राचा, तर या ठिकाणी आज पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये व मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मुंबई व आसपासच्या भागामध्ये पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतो, तर आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।